ॲक्रेक्स 2026. ॲक्रेक्स म्हणजे बेसिकली एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन ॲप्लिकेशन. आपण बघतोय की एअर कंडिशनिंग एका काळी म्हणायचे की लक्झरी आहे, आज नेसेसिटी आहे. आज एसी शिवाय कोणी काम नाही करू शकत. एफिशियन्सी माणसाची का वाढते? एनर्जी जर आपल्यामध्ये चांगली असेल, कम्फर्ट चांगलं असेल, तर एअर कंडिशनिंगमुळे तुम्हाला जास्त आउटपुट मिळतो माणसाकडनं, इक्विपमेंट कडनं. इट इज नॉट ओनली की एका काळी फक्त फॅक्टरीजमध्ये एक एसी बघायला मिळायचा, सिनेमा आणि हॉटेलमध्ये बघायला मिळायचा. आज घरोघरी आहे. ते अशासाठी आहे कारण जर माणसाची तब्येत चांगली असेल तर तो चांगलं जास्ती काम करू शकतो, वेळच्या वेळ व्यवस्थित होऊ शकतं सगळं. आता ह्या सगळ्यासाठी लागतं आपल्याला टेक्नॉलॉजी, आणि त्या टेक्नॉलॉजीला आपण ॲक्रेक्स म्हणून सगळ्यांना दाखवतो. आपण आता विचारलं होतं की भारतातले किती, बाहेरचे किती. एका काळी भारतात फक्त 4 कंपन्या होत्या. आज 400 कंपन्या भारतात आलेल्या आहेत, इकडे मॅन्युफॅक्चर करत आहेत. ते US मधनं असो की कोरियामधनं असो की जपानमधनं असो की चायनामधनं असो, सगळ्यांनी इकडे बनवायला सुरुवात केलेली आहे. का? कारण त्यांना माहिती आहे की आपल्याकडे ही गरज आहे. आपलं जे ट्रॉपिकल क्लायमेट ज्याला आपण म्हणतो, हिवाळ्यात एकदम थंड आणि उन्हाळ्यात एकदम गरम, ह्याच्यासाठी आपल्याला दोन्ही लागतं. जर नॉर्थ इंडियामध्ये जाल तर तुम्हाला गरमी पण आहे आणि सर्दीमध्ये एकदम भयंकर थंड पण आहे. त्यामुळे हिटिंग आणि एअर कंडिशनिंग हे दोन्ही लागतं. ही पण टेक्नॉलॉजी इंडियामध्ये पहिले नव्हती, ती आता आहे. ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला इकडे बघायला मिळेल. आणि ही टेक्नॉलॉजी फक्त बघायची नाहीये, फक्त वापरायची नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे समजायची आहे. कारण हे जे आहे हे इश्रे करतं. एका प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला समजवतं वर्कशॉपच्या थ्रू की ही टेक्नॉलॉजी काय आहे, ती कशी वापरता येते, ती कशी डिझाईन करता येते, आणि त्याच्या हिशोबाने आणि मग जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत हे सगळी टेक्नॉलॉजी आपल्याकडे इकडे आणून देतात. त्यामुळे आता हा जो अखंड ग्रुप झालेला आहे, युजर पासून ते मॅन्युफॅक्चरर पासून ते डिझायनर पासून ते आर्किटेक्ट असो की इंजिनियर असो, त्यांना सगळ्यांना ह्याची गरज आहे. ते त्या लोकांना आम्ही इकडे इन्व्हाइट करतो, नॉलेज पण देतो, प्रोडक्ट्स पण दाखवतो, आणि त्यांना समोरासमोर बघायला मिळतं की आपण काय करणार आहोत, कसे करणार आहोत. दिस इज व्हॉट ॲक्रेक्स इज ऑल अबाउट.